सस्नेह स्वागत आहे आपल्या दापोली किनाऱ्यामध्ये। आज आपण घोसाळ्याची भाजी बनवणार आहोत। याला तेल घोसाळे पण म्हणतात, घोसाळे म्हणतात, आणखीन ह्याला नावं आहेत। तुम्हाला माहित असतील तर कमेंट मध्ये जरूर कळवा। तर आज आपण घोसाळ्याची भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी बघा, हे दोन्ही टोकं ही अशी काढून घ्यायची भाजीची, आणि याच्यावरची जी साल आहे ती आपल्याला सगळी काढायची नाहीये, अगदी थोडी थोडी ती अशी खरवडून घ्यायची। हे बघा, बस नाही काढली तरी चालते, पण थोडीशी बघा, हे बघा, हे अशा बस हे एवढंच असं काढायचं, जास्त साल काढायची नाही त्याची। हे बघा, हे बघा, हे सगळं ना असं साल काढून घ्यायची। इथे घोसाळे आहेत त्याची अशी आपण साल काढून घेऊया। इथे घोसाळ्यांची अशी हलकीशी सालं काढून घेतली आहेत बघा। आता आपण ही घोसाळे आहेत ना ते चिरून घेऊया। आपण याची टिफिनसाठी झटपट होणारी भाजी बनवतोय। हे अशी चिरायची, हे अशी थोडे मोठेच तुकडे ठेवायचे। अशाच पद्धतीने ही सगळी भाजी आता आपण चिरून घेऊया। हे बघा, सगळी घोसाळी भाजी आपण मस्तपैकी अशी चिरून घेतलेली आहे। घोसाळी पण अगोदर स्वच्छ धुतली आणि मग ती चिरून घेतलेली आहे। आपण कोणतीही भाजी ना अगोदर स्वच्छ धुवायची आणि मगच ती चिरायची, आणि पाण्यात वगैरे ती कधीच ठेवायची नाही भाजी। कोणतीच भाजी चिरून झाल्यावर पाण्यात नाही ठेवायची, कारण त्याचं पोषक तत्व सगळं पाण्यात निघून जातं। त्यामुळे कोणतीही भाजी करताना अगोदर ती स्वच्छ धुवायची आणि मगच ती चिरायची, आणि पाण्यात ठेवायची नाही। आपण घोसाळ्याची भाजी बनवायला घेऊया। गॅस पेटवूया, मोहरी घेऊया, तेल घेऊया, जिरे घालूया, कढीपत्ता घालूया, हिंग, पाव चमचा हिंग घालूया। आता यामध्ये लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे तो अर्धा चमचा घालूया। लसूण आणि मिरचीचा ठेचा आपण छान परतून घेतलाय। एक कांदा बारीक चिरून घेतलाय, तो तेलामध्ये घातलाय। आता तोही छान परतून घेऊया। कांदा छान परतून झालाय, आता त्यामध्ये आपण मसाले घालूया। गॅसची फ्लेम कमी करते। 1.5 चमचा घरचा मसाला घातलाय, पाव चमचा हळद, आणि 1 चमचा आपण गरम मसाला पावडर घालणार आहोत। मसाला छान परतून घेऊया। तो छान असा परतून झालेला आहे। आता त्यामध्ये आपण हा एक टोमॅटो घेतला आहे चिरून, तो घालूया। टोमॅटो सुद्धा छान असा परतून घेऊया। बघा, मसाला खूपच छान असा परतून झालाय। आता यामध्ये ना घोसाळी आहेत ना ती घालूया। आता ती छान अशी मसाल्यामध्ये परतून घेऊया। घोसाळीमध्ये ही मुगाची डाळ घालणार आहोत आपण। 10 मिनिटं भिजत ठेवली होती। 50 ग्राम डाळ आहे ही। आता आपण ही डाळ मुगाची यामध्ये भाजीमध्ये घालूया। मीठ घालूया आपल्या चवीनुसार, आणि भाजी आणि डाळ छान अशी मसाल्यामध्ये परतून घेऊया। छान एकजीव करूया। छान अशी परतून घेतली आहे। पटकन होते ही भाजी, घोसाळी शिजायला वेळ लागत नाही, आणि मुगडाळ सुद्धा पटकन शिजते। त्यामुळे घाईच्या वेळेस टिफिनला द्यायला ही भाजी अगदी परफेक्ट आहे। झाकण ठेवूया, आणि मध्ये मध्ये ना भाजी परतत राहायची। भाजीमध्ये आपण एक थेंब सुद्धा पाणी घातलं नाहीये, वाफेवरच भाजी चांगली शिजून झालेली आहे। घोसाळ्याची खूपच टेस्टी अशी भाजी बनून तयार आहे। टिफिनसाठी अगदी परफेक्ट आहे, झटपट होणारी आहे, आणि चवीला सुद्धा छान आहे। कोथिंबीर घालूया भाजीवर।
मस्त मिक्स करूया। भाजी आपली मस्तपैकी झालेली आहे। आपण आता ती काढून घेऊया। हे बघा खूपच छान अशी भाजी झालेली आहे। अगदी 10 मिनिटात बनवून होते आणि खूप छान चवीची होते। ही बघा खूपच छान चवीची अशी घोसाळ्याची भाजी बनवून तयार आहे। अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।